झी24 समोर आणलेल्या गैरव्यवहारासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तक्रार हवी आहे। कारवाईमध्ये महसूल मंत्र्यांनी टोलवाटोलवी केल्याचं आता बोललं जात आहे। तक्रार येऊ दे मग चौकशी करणार असं बावनकुळे म्हणतायत। सरकारची जमीन हडपल्या प्रकरणामध्ये सरकारला आता तक्रार हवी आहे। तर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले असताना चंद्रशेखर बावनकुळे मात्र या संदर्भात तक्रार आल्यानंतर आपण याची चौकशी करणार असल्याचं म्हणतायत। हा जी आमची जमीन आहे हा विकता येत नाही आहे। हा मात्र रिग्रांट सुद्धा करता येत नाही आहे। हा शासनाकडेच असते हा जमीन। याच्यामध्ये जे खरेदी विक्री व्यवहार झाला आहे हा खरेदी विक्री व्यवहार महसूल विभागाला न विचारता किंवा त्याची माहिती अंधारात ठेवून हा केलेला प्रकार आहे। लोकांची फसवणूक याच्यामध्ये केलेली आहे आणि याच्यामध्ये जे दोषी आहेत त्याच्यावर कडक कारवाई करणे खूप जास्त आवश्यक आहे। याच्यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत ज्यांनी या पद्धतीच्या तपासणी न करता खरेदी जस्ट करून घेतला त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करणे आवश्यक आहे। तर त्याच्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी एक समिती गठीत केलेली आहे। त्या समितीची रिपोर्टच्या अनुषंगाने कारवाई पण केली जाईल। महार वतन जमिनीचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत तहसीलदार एडीओ आमचे कलेक्टर तिथले त्यांनी त्या जमिनीमध्ये महार वतन कायद्याप्रमाणे सर्व कायद्यांची अंमलबजावणी केली का हे तपासण्याचे अधिकार मला आहेत। पण कुणीतरी फाईल केलं पाहिजे। माझ्याकडे अजून फाईल नाही प्रकरण। आता माझ्याकडे आल्यावर मला अधिकार आहेत त्या जमिनीबद्दल निर्णय घेण्याचे। कॉशी ज्युडिशियल घ्यायचे अधिकार आहे आणि प्रशासकीय अधिकारी आहे। त्यामुळे ते करता येईल। पण जर नियमात दिली असेल तर मग मला माहिती नाही।